एक गंभीर जमीन धोखाधड़ी का मामला सामने आया है, जिसमें एक डॉक्टर ने प्रशासन पर गंभीर आरोप लगाए हैं और न्याय न मिलने पर आमरण अनशन की चेतावनी दी है। मामला है एरोंडल तालुका के कासोदा गांव का, जहां डॉक्टर शेख अहमद, जो वर्तमान में मुमरा में रहते हैं, उनकी माता के नाम पर सिटी सर्वे नंबर 1514 की जमीन थी। डॉक्टर अहमद का आरोप है कि उनके छोटे भाई ने उप भूमि अभिलेख कार्यालय एरोंडोल के सहयोग से झूठे दस्तावेज बनाकर इस जमीन को अपने नाम करवा लिया। इतना ही नहीं, जमीन को अपने नाम पर करने के बाद छोटे भाई ने ये प्रॉपर्टी किसी और व्यक्ति को बेच भी दी। जैसे ही डॉक्टर शेख अहमद को इस धोखाधड़ी का पता चला, उन्होंने जिला अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय जलगांव में खरीद की ये पंजीकरण रद्द करने के लिए आवेदन किया। अधीक्षक कार्यालय में सुनवाई का काम शुरू था, लेकिन इसी दौरान एक चौंकाने वाली घटना हुई। डॉक्टर अहमद का कहना है कि उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय एरोंडोल के अधिकारी अहिरे ने ये पंजीकरण फिर से पूर्ववत कर दिया है। इस प्रशासनिक कार्रवाई से आहत डॉक्टर शेख अहमद ने स्पष्ट शब्दों में कहा है कि अगर हमें न्याय नहीं मिला तो मैं अपने परिवार सहित आमरण अनशन पर बैठूंगा। अगर मुझे और मेरे परिवार को कुछ भी होता है तो इसकी पूरी जिम्मेदारी प्रशासन की होगी। अब देखना ये है कि जिला प्रशासन इस मामले में क्या कार्रवाई करता है और डॉक्टर अहमद को न्याय मिल पाता है या नहीं। इस खबर पर हमारी नज़र बनी रहेगी। सुनिए पत्रकारों से क्या कहा डॉक्टर शेख अहमद ने। हमारे चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब जरूर करें। ज़की अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव। डॉक्टर शेख अहमद, मुक्काम पोस्ट कासोदा, तालुका एरोंडोल, जिल्हा जळगाव, हल्ली मुक्काम मुमरा ठाणा। साहेब, माझी शासनाशी आणि अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याशी एक विनंती आहे की माझ्या आईच्या नावावरती कासोदा या ठिकाणी सिटी सर्वे नंबर 1514 हे होतं। ते सिटी सर्वे नंबर माझ्या लहान भाऊ याने खोटे दस्तऐवज करून त्याच्या नावावर करून घेतलेला होता। त्याच्यानंतर ती सदरची प्रॉपर्टी माझ्या लहान भाऊ याने अहमद राजा व्यक्ती यास विकून टाकली आहे। त्याच्यानंतर महाशय उपअधीक्षक भूमी अभिलेख एरोंडोल यांनी एक त्रुटी काढली होती 11 तारखेला की बुवा सदर सिटी सर्वेवरती अपीलची महाशय अधीक्षक यांच्याकडे अपीलची सुनावणी चालू आहे, तरी तूर्त स्थगिती नोंदची स्थिती घेता येत नाही। ही त्यांच्या वेबसाईटवरती त्रुटी असताना सदर व्यक्तीने नवीन अर्ज केला त्या ठिकाणी 12/9ला आणि सदर उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय एरोंडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली। त्यांच्याकडे त्यांच्या त्रुटी असताना त्यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतली आहे आणि एका प्रकारे म्हणजे आमची फसवणूक झालेली याच्यामध्ये। तर माझी शासनाची विनंती आहे की सदरची नोंद त्या लोकांनी मला सांगितलं की आम्ही अधीक्षक साहेब यांच्याकडे तुमच्या प्रकरण पाठवलेलं आहे, अधीक्षक साहेब आम्हाला आदेश देतील तर आम्ही त्वरित ती नोंद रद्द करू। तर मी त्यांना सांगितलं की नोंद तुम्ही केली तर तुम्ही रद्द करा, तर ते रद्द करायला तयार नाही। तर माझी शासनाची विनंती आहे की सदरची नोंद ही 15 दिवसाआत जर न रद्द केल्यास मी आणि माझे भाऊ आणि माझी बहीण सर्व या आमरण उपोषणाला बसणार आणि आमच्या जीवाला काही कमी जास्त झाला तर याला सर्वतोपरी शासन जबाबदार राहील। हे 21/10ला दिवाळीची सुट्टी होती। त्या दिवशी महाशय उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय एरोंडोल यांनी सदरची नोंद मंजूर करून घेतलेली रात्री 8 वाजता। त्या दिवशी लोक लक्ष्मीपूजन करतात, या साहेबांनी कोणती पूजा केली, काय केली, या नोंद मंजूर करून घेतली। त्या दिवशी 21 तारखेला सुट्टी होती। सदर बाबत मी त्यांना विचारणा केली असती, त्यांनी सांगितलं आमच्याकडे लॅपटॉप आम्ही कधीही करू शकतो, रात्री 2 वाजता पण करू शकतो। माझे माननीय अधीक्षक साहेब भूमी अभिलेख मोरे साहेब यांच्याकडे अपीलची सुनावणी चालू आहे। सदरची सुनावणी 18 तारखेला त्यांच्याकडे ठेवलेली आहे। मी माननीय उपसंचालक नाशिक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे। महाशय संचालक दिवसे साहेब पुणे संचालक यांच्याकडे पण अर्ज केलेला आहे, पण माझ्या अर्जाचे अजूनपर्यंत 3 महिने झाले कोणीही सुनावणी करत नाही। माझी शासनाशी आणि आपल्या पत्रकार बंधूंची एक विनंती आहे की बाबा माझा मार्गी लावा, ती नोंद रद्द करा। जे कायदेशीर आहे ते कायद्याच्या चौकटीमध्ये बसते ते काम करायला मी सांगतो, खोटा काम करायला सांगत नाही। मी आमरण उपोषण करणार माझ्या भावावर आणि बहिणीला घेऊन आमरण उपोषण करणार आणि माझ्या जीवाला माझ्या भावाला, माझ्या वय आहे 72 इयर, आय एम सफरिंग फ्रॉम डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि स्ट्रोक आहे। मला कमी जास्त झाला तर शासन जबाबदार राहील।